हाय फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेस टेक. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे करंट इलेक्ट्रिसिटी वर्ग 9वा विज्ञान. बट बिफोर वी बिगिन्स, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करू शकता. लेट्स स्टार्ट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे करंट इलेक्ट्रिसिटी क्लास 9th सायन्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड. मित्रांनो, हा थर्ड लेसन आहे. लेसन फर्स्ट आणि लेसन सेकंड या दोन्हीचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, कंडक्टर, इन्सुलेटर, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, ओहम्स लॉ एक्सेट्रा. मित्रांनो, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी माहीत आहे, ठीक आहे. आता सर्व जगामध्ये इलेक्ट्रिसिटी पसरलेली आहे आणि इलेक्ट्रिसिटी किती महत्त्वाची आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. आपले दैनंदिन कामं हे इलेक्ट्रिसिटीवरच डिपेंड असतात, ठीक आहे. तर मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीत आहे. आपल्या घरामध्ये काही डोमेस्टिक अप्लायन्सेस आहेत, लाईक फ्रीज, इलेक्ट्रिकल ओव्हन्स, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन. या सर्व गोष्टी इलेक्ट्रिसिटीवर चालत असतात. जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपलं जीवन किती त्रासदायक होईल हे तुम्ही कल्पना करू शकता. तर मित्रांनो, इलेक्ट्रिसिटी हा लेसन समजण्या अगोदर आपल्याला समजावं लागेल की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय आणि पोटेन्शियल डिफरन्स असते तरी काय. तर मित्रांनो, पोटेन्शियल डिफरन्स समजण्यासाठी बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पण त्याच्या अगोदर बघूया. कॅन यू रिकॉलमध्ये दिलेलं आहे, यू मस्ट हॅव सीन अ वॉटरफॉल, विच वे डज द वॉटर फ्लो. तुम्ही वॉटरफॉल बघितला असेल आणि विच वे डज द वॉटर फ्लो आणि पाणी कोणत्या दिशेने वाहते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, वॉटर फ्लो मित्रांनो, वॉटर फ्लो हे कधी होत असते. तर मित्रांनो बघा, वॉटर फ्लो नेहमी हायर लेवल टू द लोअर लेवल, म्हणजे जी उंच बाजू आहे त्या बाजूकडनं पाणी वाहत येते आणि जिकडं खाली बाजू आहे तिला आपण लोअर लेवलमध्ये तिकडे वाहत जात असते. म्हणजे वॉटर फ्लोज ड्यू टू द डिफरन्स ऑफ द लेवल, त्या लेवलमध्ये डिफरन्स आहे त्याच्यामुळे ते पाण्याचं फ्लो होत असते, ड्यू टू द डिफरन्स ऑफ द लेवल, ठीक आहे. याच्यामुळे पाणी वाहत असते. वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. पाणी नेहमी हायर लेवल टू द लोअर लेवल आपल्याला वाहताना दिसते. बघा, पाणी जिथून पडतं आहे हा आहे लोअर लेवल आणि जिथं पडतं आहे ते झालं आपला लोअर लेवल, आणि जिथून पाणी खाली पडतं आहे, ठीक आहे, इथनं हा झाला आपला हायर लेवल. तर असे दोन लेवल आहेत, त्याच्यामुळे पाण्याचा काय होईल, तिथं फ्लो होईल. तर मित्रांनो, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स समजण्यासाठी इथं एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, इथं काय घेतलेलं आहे आपण, दोन बॉटल घेतलेले आहेत. दोन्ही बॉटलमध्ये आपण काय केलेलं आहे, पाणी भरलेलं आहे, वॉटर भरलेलं आहे. आणि तो दोन्ही बॉटल आपण काय केलेलं आहे, एक रबरी ट्यूबनं कनेक्ट केलेलं आहे, हे रबरी ट्यूब, ठीक आहे. आणि त्याला काय केलं, रबरी ट्यूबला आपण क्लॅम्प केलं. ह्या बॉटलमध्ये पाण्याची लेवल अशा प्रकारे भरली आणि ही बॉटल खाली ठेवली. त्याच्यामुळे काय झालं बघा मित्रांनो, ह्या बॉटलमधली पाण्याची लेवल आणि ह्या बॉटलमधली पाण्याची लेवल ह्या दोघांमध्ये डिफरन्स झालेला आहे. बरोबर आहे, डिफरन्स आहे, तुम्हाला समजते की ठीक आहे, याची लेवल हाय आहे आणि याची लेवल लो आहे. त्यामुळे इथं काय झालेलं आहे, एक हायर लेवल झालेलं आहे, एक लोअर लेवल झालेलं आहे. ज्यावेळेस आपण क्लॅम्प काढून टाकला तर काय होईल, हायर लेवल वॉटर विल स्टार्ट टू फ्लो टुवर्ड द लोअर लेवल, म्हणजे जिकडं कमी लेवल आहे तिकडं पाणी फ्लो व्हायला सुरुवात होईल. आणि कुठपर्यंत फ्लो होईल, जोपर्यंत या दोन्हीच्या लेवल सेम होणार नाहीत, जोपर्यंत या दोन्ही बॉटलच्या लेवल सेम होणार नाही तोपर्यंत पाणी फ्लो होईल. तर हाच कन्सेप्ट मित्रांनो पोटेन्शियल डिफरन्समध्ये आहे, जे की आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये बघणार आहे. हा डिफरन्स आहे. तर बघा मित्रांनो, पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू द पॉईंट ऑफ द लोअर पोटेन्शियल. आता जे पॉझिटिव्ह चार्ज असतात हे काय करतात, हायर पोटेन्शियल, म्हणजे जिकडं हायर पोटेन्शियल तिकडनं लोअर पोटेन्शियलकडे फ्लो होतात, ठीक आहे मित्रांनो. बट वी हॅव सीन अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू द कंडक्शन ऑफ द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. पण आपण असा अभ्यास केलेला आहे
की जे इलेक्ट्रिसिटी कंडक्शन होते, इलेक्ट्रिसिटीचा जो फ्लो होतो, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीचा जो फ्लो होतो हे कशामुळे होते, ड्यू टू द कंडक्शन ऑफ नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो होते, नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनचा फ्लो झाल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं वहन होते, हे आपण अभ्यास केलेला आहे. इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल, आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते काय करतात, लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियलकडे ते फ्लो होतात. बघा इथं वेगळं आहे, ठीक आहे, वॉटरफॉल्स काय करतो, हायर लेवल टू द लोअर लेवल, पण इलेक्ट्रॉन फ्लोज फ्रॉम द पॉईंट ऑफ द लोअर लेवल टू द पॉईंट ऑफ द हायर लेवल, इकडे तो काय करत असतो, फ्लो होत असतो. तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस lightning a strike, the flow of electron from point of the lower potential on the cloud to the point of the higher potential on the earth. ज्यावेळेस वीज चमकते मित्रांनो, तो आपल्या पृथ्वीवर असतात, काय असतात तर हायर पोटेन्शियल असते, म्हणजे सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज असतात, आणि जे ज्यावेळेस ढग असतात, ज्यावेळेस एकमेकांना घासतात त्यावेळेस इथं निगेटिव्ह चार्ज तयार होतो, आणि हे निगेटिव्ह काय करतात तर आपल्या पृथ्वीकडे आकर्षित केले जातात. म्हणजेच काय होईल, लोअर लेवल इज फ्लोईंग टुवर्ड द हायर लेवल, ठीक आहे, म्हणजे जे लोअर लेवल आहे, म्हणजे जी निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात, पॉझिटिव्हकडे काय करतात तर ते अट्रॅक्ट होतात. तर मित्रांनो, द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल टू पॉईंट ए अँड बी इज कॉल्ड द पोटेन्शियल डिफरन्सेस बिटवीन देम. तर मित्रांनो, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स इज द व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल ॲट द पॉईंट ए अँड बी. आता पोटेन्शियल डिफरन्स काय, इट इज अ डिफरन्स कशा म्हटला तर पॉईंट ए आणि पॉईंट बी मधला जे काही डिफरन्स असेल त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. तर बघा मित्रांनो, इथं आपण काय केलेलं आहे, एक हायर पोटेन्शियल आहे, प्लस चार्ज आहे, आणि एक लोअर पोटेन्शियल आहे, ठीक आहे. तर लोअर पोटेन्शियल बी आहे, हायर पोटेन्शियल ए आहे, आणि या दोघांना काय केलेलं आहे आपण कंडक्टिंग वायरनं कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे, कनेक्ट केलेलं आहे. आता कनेक्ट केल्यामुळे काय होईल, तिथे पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल, कनेक्ट केल्यामुळे काय होईल, पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. देन इलेक्ट्रॉन स्टार्ट टू फ्लो फ्रॉम बी टू ए. आपण माहीत आहे इलेक्ट्रॉन काय करतात, हायर लेवल टू द लोअर लेवल टू द हायर लेवल फ्लो करतात, म्हणजे खालच्या स्तरापासून ते वरच्या स्तराकडे ते काय करतात, फ्लो करत असतात. म्हणजे इथं लोअर लेवल आहे बी, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन काय करतील, या बीकडनं एकडं जायला सुरुवात करतील, पण कुठपर्यंत जातील, कुठपर्यंत जातील तर अंटिल देअर पोटेन्शियल बिकम अ झिरो, जोपर्यंत यांच्यामधला जो पोटेन्शियल आहे, यांच्यामधला जो डिफरन्स आहे, जोपर्यंत झिरो होणार नाही तोपर्यंत असेच फ्लो करणार, आणि एकदा का इथं झिरो झाला म्हणजे तिथं इलेक्ट्रॉन फ्लो होणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं वहन होणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, work has to be done against the electric field to take a positive charge from point of lower potential to the point of the higher potential. तर मित्रांनो काय झालेलं आहे, वर्क हॅज टू बी डन, इथं काहीतरी वर्क झालेलं आहे अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू मेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ऑफ द लोअर पोटेन्शियल टू द पॉईंट ऑफ द हायर पोटेन्शियल, ठीक आहे मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल काय असतो, द डिफरन्स इन अ पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल. आता पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल म्हणजे काय, एक जर तुम्ही शेल बघितला त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल याच्यामधला जो फरक असतो त्यालाच म्हणायचं त्याचा पोटेन्शियल डिफरन्स. आता हे पोटेन्शियल डिफरन्स त्या शेलमध्ये का निर्माण होते, हे कशामुळे होते तर ड्यू टू द केमिकल रिॲक्शन ऑकरिंग इनसाइड द सेल, त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते सेलमध्ये, तुम्ही बघितलं बॅटरीज असेल आपल्या, त्याच्यामुळे तिथं पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होते. द पोटेन्शियल डिफरन्स सेट द इलेक्ट्रॉन इन द मोशन. आता पोटेन्शियल डिफरन्स झाल्यामुळे काय होईल, इलेक्ट्रॉनचं मोशन होईल, आणि याचाच रिझल्ट काय होईल, फ्लो ऑफ द इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंडक्टिंग वायर ऑफ द वायर.
तर मित्रांनो बघा, पोटेन्शियल डिफरन्समुळे इलेक्ट्रॉन फ्लो होतील आणि इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यामुळे त्याच्यातून काय होईल, इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन होईल. तर मित्रांनो असा एक कन्सेप्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आता बघा, द अमाऊंट ऑफ वर्क कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू बी इज कॉल्ड अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट. आता बघा मित्रांनो, अमाऊंट ऑफ वर्क टू कॅरी, आता बघा, अमाऊंट ऑफ वर्क टू कॅरी अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी इज कॉल्ड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पॉईंट. बघा मित्रांनो, ज्यावेळेस जे नेगेटिव्ह चार्ज ज्यावेळेस पॉझिटिव्ह चार्जकडे येत गेले त्यावेळेससुद्धा ते पॉझिटिव्ह चार्जसुद्धा कुठे गेले असतील, ते गेले असतील नेगेटिव्ह चार्जकडे. तर मित्रांनो यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट. मित्रांनो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय माहीत पाहिजे, तर वर्क माहीत पाहिजे आणि टोटल चार्ज ट्रान्सफर्ड माहीत पाहिजे. म्हणजे आपण लिहिणार व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे, डब्ल्यू म्हणजे वर्क अपॉन क्यू म्हणजे टोटल चार्ज ट्रान्सफर्ड. हा आहे फॉर्म्युला आपला पोटेन्शियल डिफरन्सचा. 1 वोल्ट. आता बघा मित्रांनो, वर्क म्हणजे काय तर जूल आणि चार्ज म्हणजे कूलम, ठीक आहे. मग एस आय युनिट काय होईल आपलं, एस आय युनिट इज अ ओल्ड. त्याचं एस आय युनिट काय होईल, पोटेन्शियल डिफरन्सचं ओल्ड. तर मित्रांनो बघा, आपण बघतो की ओल्ड पोटेन्शियल डिफरन्स आम्ही ओल्डने दाखवतो. तर बघा मित्रांनो, आता बघा, आता तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. आता बघा, हे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन काय करतात, या मित्रांनो हा जे इलेक्ट्रॉन आहेत हे काय करतात, हे इलेक्ट्रॉन लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियलकडे ट्रॅव्हल होतात. हे ध्यानात ठेवा. म्हणजे काय होतात, जे हे इलेक्ट्रॉन आहेत नेगेटिव्ह चार्ज हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात आहेत. हे निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. तर हे इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात आहेत, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन काय करतात, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे ट्रॅव्हल होतात. ध्यानात ठेवा, इलेक्ट्रॉन काय करतात, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे ट्रॅव्हल होतात. हा झाला इलेक्ट्रॉनचा फ्लो. पण करंट फ्लो कसा असतो, करंटचा फ्लो होत असतो प्लस टू मायनस. ध्यानात ठेवा, जे इलेक्ट्रॉन फ्लो होतात ते होतात नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आणि जे करंट फ्लो होतो तो होतो पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. त्यानंतर मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. तुम्ही ॲटम कधी बघितला आहे का? आपल्या पृथ्वीवरचा कोणताही पदार्थ जर बघितला तर तो कशाने बनलेला आहे, ॲटमनं. कशाने बनलेला आहे, ॲटमनं. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा सर्वात लहान घटक म्हणला तर तो आहे ॲटम. काय आहे, ॲटम. आणि ॲटम कशापासून बनलेले आहेत, तर ॲटम बनलेले आहेत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ठीक आहे. कशापासून बनलेले आहेत, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन बघा, आता जे प्रोटॉन असतात आणि जे न्यूट्रॉन असतात ते त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतात, म्हणजे सेंटरला असतात. आणि जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन काय करतात, तर या न्यूक्लियसभोवती फिरत असतात. जसे की तुम्हाला इथं ऑर्बिट दिसतात तर ते त्या ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. हे तुम्हाला येलो कलरचे दिसतात, हे आहेत इलेक्ट्रॉन आणि ते काय करत आहेत, तर त्या ऑर्बिटभोवती ते फिरत आहेत. तर हे कन्सेप्ट तुम्ही एक ध्यानात ठेवा. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कसे होतात, इलेक्ट्रॉन आपण मुक्त इलेक्ट्रॉनचं फ्लो कसं होते. तर बघा, हा एक ॲटम आहे, हा दुसरा ॲटम आहे, हा तिसरा, चौथा आणि पाचवा असे ॲटम असतात प्रत्येक पदार्थामध्ये. कुठलाही पदार्थ आपण बघतो की हा असंख्य असे ॲटमपासून बनलेला आहे आणि ते ॲटम एकमेकांसोबत असे जोडलेले असतात. तर बघा मित्रांनो, ह्या ॲटममध्ये काय आहे, एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथं इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे आहेत. मग इलेक्ट्रॉन जर फ्लो व्हायचं, इलेक्ट्रॉनला जर इकडे फ्लो व्हायचं असेल तर कसे होतील, इकडं काय आहे, तर इकडं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे निगेटिव्ह चार्ज आहे. तर इलेक्ट्रॉन काय करते, हा इलेक्ट्रॉन म्हणजे बघा, हा इलेक्ट्रॉन काय होईल, समोरच्या ॲटमला देण्यात येईल. समोरचा ॲटम याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे तो समोर देईल, याच्यामधला तो समोर देईल, याच्यामधला तो समोर देईल. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचा फ्लो होत जाते कुठल्याही पदार्थामध्ये. तर मित्रांनो बघा,
द इटालियन सायंटिस्ट अलेसॅन्ड्रो ओल्टा कन्स्ट्रक्टेड द फर्स्ट इलेक्ट्रिकल सेल. म्हणजे इटालियन सायंटिस्ट होते, ठीक आहे. अलेसॅन्ड्रो ओल्टा यांनी काय केलं होतं, एक इलेक्ट्रिकल सेल कन्स्ट्रक्ट केला होता. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्सला त्यांचंच नाव देण्यात आलेलं आहे, ओल्ट, त्यांच्या सन्मानार्थ. त्यानंतर बघा मित्रांनो, व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्सेस आर एक्सपेक्टेड इन द फॉलोइंग युनिट. बघा मित्रांनो, जे खूप स्मॉल असतात पोटेन्शियल डिफरन्स, ते कसे मोजतात तर बघा, 1 मिली वोल्ट. 1 मिली वोल्ट म्हणजे 10⁻³ वोल्ट, म्हणजे एका व्होल्टचा 1000वा भाग, म्हणजे काय होईल, 1 मिली वोल्ट. 1 मिली वोल्ट. त्यानंतर आहे 1 मायक्रॉन वोल्ट किंवा मायक्रो वोल्ट, 10⁻⁻6 वोल्ट. तर मित्रांनो, हे सर्वात लहान युनिट आहेत. त्यानंतर आहे 1 kV. 1 kV म्हणजे किलोवॅट, म्हणजे 10⁻³ वोल्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणूया 1000 वोल्ट. 1 मिलियन वोल्ट म्हणजे 1 मेगा वोल्ट म्हणजे 10⁻6 वोल्ट. हे त्याचे आहेत युनिट, हे ध्यानात ठेवा. तर फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय? एव्हरी ॲटम ऑफ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन विच आर व्हेरी वीकली बाउंडेड टू द न्यूक्लियस. बघा मित्रांनो, प्रत्येक पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन असतात, ते फ्री इलेक्ट्रॉन असतात. जे शेवटच्या कक्षामध्ये जी, आता बघा तुम्हाला सांगितलं की प्रत्येक मटेरियलमध्ये ॲटम असतात, आणि ॲटमच्या शेवटच्या कक्षामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त हे फ्री इलेक्ट्रॉन असतात, आणि ते खूप वीक असतात, म्हणजे खूप ते कमजोर असतात. ते कधीही त्यांची ते बॉन्ड लीक करतात, म्हणजे कधीही ते त्यांची जागा ते सोडू शकतात. त्याला म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन, त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. तर दिस इलेक्ट्रॉन कॅन इझिली मूव्ह फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू इट्स अदर पार्ट. आणि हे खूप वीक असल्यामुळे त्या एका पार्टमधून इलेक्ट्रॉनच्या त्या ॲटमच्या दुसऱ्या पार्टमध्ये ती इझिली ट्रॅव्हल करतात, म्हणजे एक ॲटममधून ते दुसऱ्या ॲटममध्ये ट्रॅव्हल करू शकतात. ॲज अ रिझल्ट, त्याचा रिझल्ट म्हणून काय होईल तर करंट फ्लो होईल, ठीक आहे. तर दिस फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर आर द कॅरीज ऑफ द निगेटिव्ह चार्ज. आणि हे जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते काय करतात, निगेटिव्ह चार्ज काय करतात तर कॅरी करतात. निगेटिव्ह चार्ज काय करतात, कॅरी करतात. तर बघा मित्रांनो, करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. आता तुम्ही वायर बघितलं असेल, आपल्या घरी कॉपरचे असतात, ॲल्युमिनियमचे असतात, ठीक आहे. तर हे कसे असतात, किंवा बघा आता कुठलाही वायर बघितला आपण, कॉपर, ॲल्युमिनियम, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य असे ॲटम आहेत, बरोबर आहे. आणि त्या ॲटममध्ये सुद्धा काय आहेत तर फ्री इलेक्ट्रॉन आहेत. काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात, बघा हा वायर आहे, मेटल वायर, आणि मेटल वायरमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसतात, हे रँडमली मूव्ह करतात. म्हणजे हे काही इकडं मूव्ह करतील, काही वरती करतील, काही खाली करतील. याला म्हणतात आपण रँडम मुवमेंट, त्यांची रँडम मुवमेंट आहे, बरोबर आहे. पण जेव्हा हा वायर आपण एखाद्या पोटेन्शियल डिफरन्सला अप्लाय करतो, जेव्हा आपण याला एखादा इलेक्ट्रिकल सेल लावतो, इलेक्ट्रिकल सेल लावल्यामुळे काय होईल, बघा इथे इलेक्ट्रिकल सेल आपण लावला, तर काय होईल, आता जे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतील, ह्या निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडे फ्लो होतील, जसं की तुम्हाला इथं दिसतंय. ते बघा अशा प्रकारे इथं फ्लो होत आहे, ठीक आहे. आणि जे करंट आहे ते करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होत आहे. आपण बघूया आता इलेक्ट्रॉन काय करतात, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह फ्लो होत आहेत. बघा आता पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यामध्ये निर्माण झाल्यामुळे, सो दिस इलेक्ट्रॉन स्टार्ट टू मूव्ह टुवर्ड द पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू द प्रेशर और ड्यू टू द पॉवर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. त्या पोटेन्शियल डिफरन्सच्या पॉवरमुळं किंवा पोटेन्शियल डिफरन्समुळं ते इलेक्ट्रॉन काय करतील, फ्लो व्हायला सुरुवात करतील. नंतर त्यांचं रँडम मोशन तिथं नसणार. आता जे इलेक्ट्रिक करंट आहे मित्रांनो, बघा इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट आहे तरी काय, इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, अ फ्लो ऑफ द इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन, सॉरी. आता इलेक्ट्रिक करंट काय, इज द फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे हे एक आहे फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन त्या मेटलमधून कशा प्रकारे वाहतात
इलेक्ट्रॉन, त्याला आपण म्हणू इलेक्ट्रिक करंट. क्वांटिटेटिव्हली करंट I इज डिफाईन ॲज द चार्ज ऑफ पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाईम. आता बघा मित्रांनो, आता बघा करंट म्हणजे काय. करंट इज डिफाईन ॲज द चार्ज ऑफ पासिंग थ्रू अ कंडक्टर इन अ युनिट टाईम. म्हणजेच चार्ज किती पास झाला किती वेळेमध्ये, बरोबर आहे. चार्ज म्हणजे क्यू, किती वेळेमध्ये किती पास झाला त्याला आपण म्हणूया चार्ज फ्लो इन अ युनिट टाइम. अमाउंट ऑफ चार्ज फ्लो इन अ युनिट टाइम इन अ कंडक्टर, दॅट मीन्स द करंट. त्यालाच आपण काय म्हणतो, करंट म्हणतो. त्याच्यामुळे आपला फॉर्म्युला होईल की करंट इक्वल टू क्यू अपॉन आय, हा करंटचा फॉर्म्युला आहे. तर बघा मित्रांनो, चार्जचं युनिट आहे कुलम, ठीक आहे. आणि टाईमचं आहे सेकंद, कुलम पर सेकंद, किंवा करंटला आपण असं म्हणतो ॲम्पियर. करंटला आपण काय म्हणतो, ॲम्पियर, ठीक आहे. 1 ॲम्पियर म्हणजे किती, 1 ॲम्पियर म्हणजे 1 कुलम पर सेकंद. 1 कुलम पर सेकंद म्हणजेच 1 ॲम्पियर. आता 1 ॲम्पियर करंट फ्लो कधी होईल, ज्या वेळेस 1 कुलम चार्ज फ्लो होईल एका सेकंदामध्ये. 1 कुलम चार्ज फ्लो होईल एका सेकंदामध्ये, त्यावेळेस आपण म्हणणार की करंट किती आहे, 1 ॲम्पियर. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्लो होतात ते काय होतात, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतात, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन. पण ज्यावेळेस करंट फ्लो होतो तो फ्लो काय करतो आपण, अपोजिट घेतो. म्हणजेच पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह हे झालं करंट फ्लो. करंट फ्लो काय करतो आपण, अपोजिट घेतो इलेक्ट्रॉनच्या. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो, व्हेरी स्मॉल व्हॅल्यू ऑफ करंट आर एक्सप्रेस इन द फॉलोइंग युनिट. आता जी करंटची व्हेरी स्मॉल व्हॅल्यू असते ती कशी आपण एक्सप्रेस करतो बघा. 1 मिली ॲम्पियर. मिली ॲम्पियर कसं एक्सप्रेस करणार, 10⁻³ ॲम्पियर, बरोबर आहे. 1 मायक्रो ॲम्पियर, मायक्रो ॲम्पियर म्हणजे 10⁻⁻6 ॲम्पियर. तर बघा मित्रांनो, एक फ्रेंच मॅथमॅटिशियन होते, सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं होतं, ॲम्पियर कंडक्टेड अ नंबर ऑफ एक्सपेरिमेंट ऑन इलेक्ट्रिसिटी. त्यांनी खूप एक्सपेरिमेंट केले होते इलेक्ट्रिसिटीवर. आणि जे आपण इलेक्ट्रिसिटी मेजर करू शकतो हे त्यांच्याचमुळं करू शकतो. त्यांच्यामुळे त्यांच्या कार्याची ओळख म्हणून तर आपण त्या फ्लो ऑफ करंटला युनिट दिलेलं आहे, ते म्हणजे त्यांचं नाव म्हणजेच ॲम्पियर. तर बघा मित्रांनो, थोडक्यात एक प्रॉब्लेम बघूया आणि राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. अ करंट ऑफ 0.4 ॲम्पियर, ठीक आहे. करंट बघा, फ्लोज थ्रू अ कंडक्टर ऑफ 5 मिनिट्स. किती मिनिट फ्लो झालेला आहे, 5 मिनिट. हाऊ मच चार्ज वुड हॅव पास थ्रू द कंडक्टर, आणि किती चार्ज पास झाला असेल. तर मित्रांनो बघा, सर्वात अगोदर काय बघितलं होतं आपण, तर बघा मित्रांनो, करंट कसा काढायचा. करंटचा फॉर्म्युला सांगितलं होतं आपण, I इक्वल टू क्यू अपॉन टी. हा फॉर्म्युला आपण बघितला होता, ठीक आहे. आता बघा करंट किती आहे, 0.4 ॲम्पियर आहे. त्यानंतर किती आहे, 5 मिनिट. आता सेकंदमध्ये किती होईल, 5 × 60 म्हणजे 6×5 हे झालं 300 सेकंद, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, काय सांगितलं आहे आपल्याला, चार्ज काढायचा आहे म्हणजे क्यू काढायचा आहे. तर काय करावं लागेल, हा टी इकडे घेऊन जा, म्हणजेच होईल I इक्वल टू टी इक्वल टू क्यू. जर I आणि क्यू यांचं मल्टिप्लिकेशन केलं, I आहे 0.4 × 300. जर मल्टिप्लिकेशन केलं तर येईल 120. तर 120 काय, चार्ज आहे, त्याचं युनिट आहे कुलम. म्हणजे आन्सर झालं आपलं 120 कुलम. तर चार्ज ऑफ पासिंग थ्रू द कंडक्टर इज 120 कुलम. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ.